नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चला तर मग गणेशोत्सव चालू झाला आहे. मग येताच ना गावात तर मी चालली आहे. माझं गाव तसं सिंधुदुर्ग आहे, पण मी चालली आहे समृद्धीच्या गावाला, ते म्हणजे साताऱ्याला आहे. आणि ॲज युजल आतापर्यंत मला माणसं धोका देत होती टायमाच्या बाबतीत, आता मला गाड्या पण धोका द्यायला लागल्यात. ते म्हणजे गाडी आधी बोलले 11:45ची गाडी आहे, रात्री 11:30ला बोलले येणार होते, आता 12:30 बोलत आहेत. आणि आम्ही एवढा वेळ दोघी म्हणजे बाकीचे पण आहेत, पण आम्ही दोघी आता घरातून निघालो आहे बाहेर. आणि तर बघू आता किती वेळा ट्रेन म्हणजे बस येते. मग अशी शूट नाही करता आलं, कारण का गाडीच 1 वाजता आली, 12-12:30 बोलता. आणि घाई गडबडीत मग सगळेजण चढ होते, तर म्हटलं आपण पण आधी हे करूया, बसूया निवांत, नंतर शूट करता येईल. आणि ही गाडी आणि ते गाडी थांबली आहे थोडा वेळ, 3 वाजलेत, बघू किती वेळ लागतात. तर आम्ही आलो 8-8:30 वाजता, पोचलो 8-8:30 वाजता ॲक्च्युली. आल्या जेवलो डायरेक्ट आणि झोपलो. आत्ताच झोपलो आहे जस्ट थोड्या वेळापूर्वी. आणि इथे वरती आलो, इतकं भारी वाटते, खूप हवा सुटली, खूप हवा सुटली. काही म्हटलं ना तरी पण गाव असतं. मुंबईमध्ये आपण म्हणतो स्वप्न पूर्ण होतं, पण गावात जी मजा आहे ती मजा मुंबईला अजिबात नसते. बघू आता समृद्धी मॅडम आज फिरायला नेता येते. जेवण जस्ट झोपून आलोय आता थोड्या वेळापूर्वीच, आणि भयंकर झोप आली होती, कारण का गाडीमध्ये तर काय झोपताच आलं नाही रात्रभर. त्याच्यामुळे एवढी थंडी वाजते की दात कुडकुडायला लागलेत, तरी सुद्धा इथे हे लोक गरबा खेळायला लागले. पण मी तर त्यांना काही बोलत नाहीये, कारण का मला पण खेळायची खूप इच्छा झाली. त्याच्यामुळे बघू आता काय होतंय ते. खूप थंडी वाजते, दात एकदम असं कुडकुडायला लागलेत, पण इच्छा नाचायची ती पूर्ण करणार आहोत आपण. ती मंडप आहे बाप्पाचा, कधी छोटं गरबा खेळतोय, मला माहिती नाहीये, समृद्धीला माहिती असावं. बघूया काय होतं. व्हिडिओ काढते अच्छी ओके. अरे तो फक्त नाही घेतली तर ते काय होतं नाही. अरे ही पडेल काय, तू येडेस का ग? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चला तर मग गुड मॉर्निंग, नाही सॉरी, शुभ सकाळ. कारण का या इतक्या सही एन्व्हायरमेंट मध्ये गुड मॉर्निंग हे सूट नाहीये, शुभप्रभात हेच सूट होतं. तर शुभप्रभात. खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं हे सगळं असं बघून. खूप छान वाटतं, एक पॉझिटिव्ह वाईब येते या सगळ्या गोष्टीमध्ये. आज गौरी येणार आहेत. गौरी सगळी तयारी चालली आहे, आणि इथे वाटतं यांनी गुरं सोडलीत घरातून. हे समृद्धीचं घर आहे इथे, बाहेर येते. बघू तर आज गौरी येणार आहेत, आणि त्यांची तयारी वगैरे समृद्धी करते. जेवण वगैरे झालंय जस्ट. गौरीची साडी वगैरे नेसवायला लागेल, तेव्हा आपण शूट करूया. बघू तेव्हा कसं जमतंय ते. बापरे, मी घरी जाते आता मला मारतील. पोच देते.
ठीक आहे. So, बघू आता पुढे काय होतंय ते. कंटिन्यू राहूया. बाय बाय. कसे सगळे जमलेत. आता गौरी ज्या दिवशी बसतात त्या दिवशी गौरीला फुलवरा आणायचा असतो जाऊन. तर ॲक्च्युली या व्हिडिओला माझा आवाज नाही येत आहे कारण का माईकमधून आवाज बंद झाला आहे. तर आम्ही सगळे गेलेलो फुलवरा आणायला आणि म्हणजे गावातल्या सगळ्या मुली मिळून एकत्र फुलवरा आणायला जातात आणि तो गौरीला चढवतात. काय करतात श्यामले? आणि मग डायरेक्ट काय करायचं? हे घेऊन तुझे पाय पडायचं आम्ही नाही आणि छोटी छोटी पुरी पाया पडून घेते. श्यामल हुशार आहे. तर जाऊन आपण गौरीला लावणार ते बघूया. लाईट बंद आहे श्यामल. चालू करा की आता. ही पिन हाय तरी बोल. हाय दिसते का? हाय बिचारी कधीपासून हाय. हा आता चालू झालं की धुपवला. सर्वांच्या घरातल्या आरत्या करून झाल्यात आणि वाटतं आज गौरी ज्या दिवशी येतात त्या दिवशी धपाट्याचा नैवेद्य असतो. थालीपीठ असं पण बोलू शकतात त्यांना. तर वाटतं समृद्धीला सगळ्यांच्या घरी द्यायला जाते. म्हणजे प्रत्येक आजूबाजूला आपले जे शेजारी असतात त्यांना थोडंफार नैवेद्य द्यायचं असतं. तर एवढं सगळं करून मग आता काय शेवटी घरी जाऊन जेवून झोपणार आहोत. ओके. सो बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री.